आणि नम्रपणे बोलतोय की आम्हाला माझे एखाद्या सर मला बाहेर आल्या म्हणले तुम्ही एकदम शांत सर बोलला सर, कारण तेवढा नम्र अधिकारी ज्या वेळेला आपण समोर पाहत असतो त्यावेळेला निश्चित आपल्यालाही त्याचा मान ठेवणं नितांत गरजेचं असतं. कारण तिथं आपण जर नको तेवढ्या गोष्टी हे करण्याचा प्रयत्न केला असता तर ते चुकीचा मेसेज केला असता. तर त्यांनी आपल्यासोबत बोलत असताना सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आपल्या सगळ्या बाबी सविस्तर ऐकून घेतल्या, इतक्या सविस्तर ऐकून घेतल्या की त्याच्यामधून आम्हाला एक वेळच वाटलं की हे आत्ताच आदेश देतात की काय, असं वाटलं ना एक वेळ. आम्ही त्याला त्या दिशेनं हे करत होतो. परंतु तुमच्या माहितीस्तव सांगतो 2 संचालक तिथं बसलेले होते, एक सहसंचालक पांझडे साहेब आणि दुसरे शरद गोसावी साहेब. माझ्या बाजूला जे बसलेले होते ना ते प्राथमिक विभागाचे शरद गोसावी साहेब हे संचालक आणि बोर्डाचे अध्यक्ष, पूर्ण महाराष्ट्राच्या बोर्डाचे अध्यक्ष. यांच्या समोर साहेबांना आमच्या गोष्टी ऐकल्या, सगळे विषय ऐकले आणि विषय ऐकल्याच्या नंतर त्यांना एक प्रश्न केला, काय रे संच मान्यता किती जणांच्या आले म्हणजे आपल्याकडे रन करायचे आलेले आहे. तर महाराष्ट्रातल्या उर्वरित सगळ्या संच मान्यता याच्याकडे येऊन पडलेल्या आहेत. A to Z प्राथमिक माध्यमिक याच्या 370 फक्त संच मान्यता बाकी आहे, तेवढ्या संच मान्यता बाकी आहे. मग त्या साहेबाला आम्ही म्हणलं 370 सोडून उरलेल्या आमच्या आताच्या आता तुम्ही रन करून द्या ना, काय अडचण नाही. बरोबर लक्षात घ्या. परंतु ज्ञानेश भाई संचालक साहेबांना एक गोष्ट बोलता बोलता तुमच्या दोघांच्या लक्षात सर आली की नाही ते मला लक्षात आले नाही, पण त्यानं बोलता बोलता बोलले की शासनाकडे ढकललं जाईल, ते लक्षात आलं. शासनाकडे ढकललं. आयुक्त खरं तर आजच्या घडीला आजही संच मान्यता जनरेट करायला भाग पाडू शकतो. मार्गदर्शन शासनाला मार्गदर्शन म्हणजे शासनाच्या कोर्टात चेंडू टाकता येते. माहित आहे शासनाकडे हा चेंडू जात नाही म्हणून. इम्प्लिमेंट करणारी अथॉरिटी कोण आहे? शासन निर्णय. आयुक्त नाही, दोन्ही संचालक आहेत. हे 2 संचालक जर अंमलबजावणी करणारे लोक आहेत तर यायला तुम्ही आदेश द्या आताच्या आता की आमचे खाली आदेश काढा म्हणून. कशाचे? अनुदान वितरणाचे. पण त्याच्यावरही संचालकानं मध्येच ती पिन टोचली की शासनाकडे. मग आयुक्त म्हणले शासनाकडे. आता तुमच्या माहितीस्तव सांगतो, जर दोन्ही संचालक हे शासनाकडे बोट दाखवत असतील तर आपल्या सगळ्यांना इथं येऊन बसायचं आहे. कारण हे शासनाकडे बोट दाखवू शकत नाहीत, कारण यायनं शासनाकडे बोट दाखवलं की याच्याकडे हे 3 बोटच पैकीला पैकी येत आहेत आणि बहुमत होत आहे आणि या बहुमतानुसार यायलाच हे आदेश काढायचे आहेत हे फिक्स झालेलं आहे. कारण यायच्या स्तरावरून हे आदेश निघतात, दुसरीकडून कुठूनही हे आदेश काढण्याची गरज नाही. पण जर तुम्हाला वाटत असेल की हे आदेश निघले पाहिजेत, हे आदेश आपल्याला येत्या 2-4 दिवसामध्ये आपल्या पदरात पडले पाहिजेत, तर बांधवांनो तुम्हाला एक कळकळीची विनंती करतोय की आपण जे 10 तारखेला आंदोलन ठेवतोय या 10 तारखेला मोठ्या प्रमाणावर गर्दी करा. 100% सांगतो, आयुक्त साहेब स्वतः खाली येऊन आपलं निवेदन घेतील काय, आणि त्याच दिवशी प्रश्न निकाली निघेल. आयुक्त साहेबांना नुसतं आपण फेसबुक लाईव्ह घेत होतो तर बाहेर जायचे दालनाच्या बाहेर. मला सांगा, फक्त फेसबुक लाईव्ह दालनाच्या बाहेर का सुरू केलं होतं? काही डायरेक्टली आतमध्ये बोलवून घेतलं ना. थोडासा जर आपण या बाबतीमध्ये जोर जर लावला तर मला वाटतं खात्रीशीर आपला प्रश्न येत्या 7 ते 8 दिवसामध्ये निकाली निघल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला वाटतंय का हा प्रश्न निकाली निघावा म्हणून? वाटतंय का? जर वाटत असेल तर 10 तारखेचं आंदोलन ठेवायचं. हो ज्ञानेश भाई नक्की होगा. आपल्याला कोणाला वाटतं? सगळ्याला वाटतं ना. चला एक सर मस्तीवर असा समजू, महाराष्ट्राचे आता बाकीचे किती सोडून द्या, एवढे जरी आले तर आपण जिंकू, पण एवढ्याने सगळ्यांनी हजर राहा. ठीक आहे. एका दिवस आंदोलन जर लावून लागलं आपलं, त्याला आज इंटिमेशन दिलेलं आहे की आपलं आंदोलन लागणार पण काय. हे जर एक आंदोलन लागलं तर 100% सांगतो आपला 2 दिवसामध्ये निर्णय आपल्या हातात येऊ शकतो आणि 2 दिवसामध्येच यायला इम्प्लिमेंटेशनचे आदेशही द्यावे लागतील
आणि संच मान्यताही वितरित कराव्या लागतील. त्याच्यासाठी बांधवांनो, माझी आपल्याला कळकळीची आणि नम्र विनंती आहे की कोणीही कुठल्याही प्रकारचं घर बसायला पॉझिटिव्ह सांगू नका की काय पॉझिटिव्ह झालंय म्हणून. इथं सगळं ऑलरेडी तसं तर निगेटिव्हच आहे. हे जर